8 जून 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉनची फिनिश लाईन पार केली आणि झरकन डोळ्यासमोरनं मागील काही वर्ष गेली. ओल्डेस्ट, लॉंगेस्ट अँड टाउटेस्ट असं मॅरेथॉनचं वर्णन केलं जातंय. द अल्टिमेट ह्युमन रेस असं देखील हिला म्हटलं जातंय. कर्स लावणाऱ्या विषम हवामानात 90 किलोमीटर अंतर 12 तासात पार करायचं असतं, जे आपल्या सर्वांच्या सदिच्छांमुळे आणि देवाच्या कृपेमुळे 9 तास 41 मिनिटांमध्ये पार करू शकलो. या वर्षीची आवृत्ती पीटर मॅरिट्सबर्ग ते डबर्न पर्यंतची डाऊन रन होती. माझं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील भराडीवाडी रसाळगड तालुका आहे. नोकरीसाठी ठाण्यात आलो. माझं डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कंपनीमध्ये कामाला लागलो आणि गेली अनेक दशकं ठाण्यात आहे. अर्थात गावाला कायम जाणं होतंच. माझ्या धावण्याचा प्रवास 2022. त्यानंतर मी 6 महिने सीताराम नंदुरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई मॅरेथॉन 3 तास 47 मिनिटांमध्ये पूर्ण केली आहे. गेली काही महिने कॉम्रेडकरिता मी दीपक बुधराणी सर व त्यांचा कोचिंग पार्टनर असलेले आशिष बोधनकर यांच्यासोबत प्रशिक्षण घेत होतो. त्यांनी दिलेले प्लॅनिंग आणि वर्कआउट माझी नोकरी सांभाळून करत होतो. 2022 पासून मी जिथं कुठं धावतो तिथं धावताना कॉम्रेड करायची आहे हा एकच विचार सतत मनामध्ये माझ्या होता. अगदी त्या पद्धतीनं मी तशा प्रकारच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो. टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सब 4 टायमिंग आलं आणि माझा आत्मविश्वास दुणावला. मागील वर्षीच प्रथमच मी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचा अँबॅसिडर झालो आणि माझ्या ओळखीतील अनेकांना तिथे येण्यासाठी प्रोत्साहित केलं गेलं. वेगवेगळ्या देशातील लोकांना भेटणं हा अविश्वसनीय अनुभव होता आणि या दौऱ्याने मला जीवनाचे अनेक मौल्यवान धडे शिकवलेत. अनेक मित्र मिळालेत. पुन्हा एकदा तुमच्या प्रेमासाठी, आशीर्वादांसाठी आणि अटळ पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार. मी आता भविष्यात अधिक मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे, त्याच तीव्रतेने, उत्कटतेने आणि मानसिकतेने.